नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता दिवाळीसुद्धा येणार आहे, तर दिवाळीसाठी दिवाळीच्याच खास रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मस्त अशी बिस्किटासारखी शंकरपाळी. आणि ही शंकरपाळी तुम्हाला मी नवी ट्रिकने सांगणार आहे. आणि ही शंकरपाळी अगदी छान मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत होते. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. आणि चला मग आता याचे साहित्य बघूया. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, अशाप्रमाणे मी अर्धी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, थोडीशी वेलची, याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि हे आता एका ताटात काढून घ्यायचं आहे. आणि अर्धी वाटीला आपण अर्धी वाटी या प्रमाणात तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे साखर आणि तूप आहे ना, आपल्याला हाताने छान फेटून घ्यायचं आहे. नवीन ट्रिक म्हणजे जी आहे ती हीच आहे. आपल्याला काय करायचं आहे, साखर आणि तूप छान अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे. त्याच्यामुळं काय होते, शंकरपाळी एकदम हलकी होते आणि खुसखुशीत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी छान असं फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे मैदा. तर 3 वाटी मी मैदा यामध्ये ॲड केलेला आहे. आणि हा मैदा आता आपल्याला जे साखर आणि आपण तूप फेटून घेतलेलं होतं यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी. आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण काय करतो, दरवेळी साखर, दूध आणि किंवा पाणी, साखर अशा पद्धतीने तूप हे सर्व पाण्यात मिक्स करून मग अशा पद्धतीने मैदा मिळतो. पण या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी केली तर एकदम मस्त खुसखुशीत बिस्किटासारखी होते. तर यामध्येच अर्धी वाटीप्रमाणेच मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आणि हे जे पीठ आहे ते छान मळून घेत आहे. आपण ज्यावेळी मैदा, साखर, तूप करून घेतलेलं होतं आणि हे सर्व पीठ छान या पिठाला लावून घेतलं होतं, त्यावेळी मस्त असा गोळा तयार होत होता. तर तशा पद्धतीने गोळा तयार झाला की यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. आणि दूध टाकून अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी छान मस्त असं मळून घेतलेलं आहे. अर्धी वाटीच दूध याला प्रमाण लागलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटीसाठी अर्धी वाटी हे प्रमाण परफेक्ट आहे. तर याला झाकून 10 मिनटं ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता या पिठाला छान अशा क्रॅक्स गेलेले आहेत. याच्यानेच आपली शंकरपाळी खूप अशी छान मस्त होते. तर हे याचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि याला आता आपण लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी जशी आपण चपातीचं लाटतो ना तशा पद्धतीने या लाटून घेत आहेत. जर तुम्हाला जास्त थिक वगैरे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही या शंकरपाळ्या जाडसर किंवा पातळ असं करू शकता. तर तुम्हाला मी दाखवते मी केवढी केलेली आहे. मी अशा पद्धतीने अर्धा इंच जाडसर अशी ही लाटी लाटून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी काय करणार आहे, चाकूच्या साहाय्याने याला छान असे कट करून घेत आहे. जर तुम्हाला कशा पद्धतीने कट हवे असतील, चौकणी वगैरे, तर तुम्ही त्या पद्धतीने याला आकार देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाडी ही झालेली आहे. तेल बघा आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे. मी थोडंसं टाकलं तर थोडंसं आपोआप बुडबुड्या आल्या. तर आपल्याला जास्त शंकरपाळीसाठी तेल गरम करायचं नाही आहे. मीडियम तेल गरम करायचं आहे. या मीडियम तेलामध्ये या आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्या आहेत. आणि एक तुम्हाला सांगते, एक अर्धा मिनटं याला बिलकुल हलवायचं नाहीत. बघा अशा पद्धतीने शंकरपाळ्या जर तेलात हे करून आपोआप वर येतात. बघा याला छान किती पदर सुटत आहेत मस्त अशा. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता. याला अजून एक अर्धा मिनटं मी हलवलं नाही आहे आणि परत याला थोडंसं हलवून घेतलेलं आहे. म्हणजे या शंकरपाळ्या आपोआप तरंगून वर येतात. आपल्याला याला लगेच टाकल्या हलवायचं नाही आहे. थोड्याशा परतून झाल्या की मग याला काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन ह्या झालेल्या आहेत. तर याला मी काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच मी छान अशी तळून घेणार आहे. आपल्याला मीडियम गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळायच्या आहेत. त्याच्यामुळंच याला छान असा खुसखुशीतपणा येतो. तर अशा पद्धतीने या छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवर तळायच्या आहेत. मोठ्या गॅसवर जर आपण तळल्या ना तर या लगेच टाकल्या करपतील आणि
कडक होतील. तर अशा पद्धतीने बारीक गॅसवर आपल्याला या सर्व शंकरपाळ्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल की शंकरपाळी कशी झालेली आहे. तर बघा किती मस्त अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे. तुम्हाला मी एक शंकरपाळी तोडूनसुद्धा दाखवते. बघा किती इझिली ही तुटती आहे, म्हणजे मला जास्त जोरसुद्धा लागत नाही आहे. किती मस्त झालेली आहे बघा. याचा चुर्रासुद्धा किती छान होतो आहे बघा. तर अशी ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. या दिवाळीला खूप छान होते, मस्त होते. बघा किती मस्त झालेली आहे आणि आतपर्यंत पदर सुटलेले आहेत या शंकरपाळीला आणि इझिली अशी तोंडात टाकले ना की विरघळते ही शंकरपाळी. तर या पद्धतीने तुम्ही ही शंकरपाळी ट्राय करू शकता या दिवाळीला. खूप मस्त होते, छान होते आणि ज्यांना शंकरपाळी आवडत नसेल त्यांनासुद्धा ही शंकरपाळी आवडेल या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी केली तर. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान दिवाळीच्या रेसिपी घेऊन परत भेटूया. थँक्यू.